ज्यावेळी एखादे मूल आपल्या मातापित्यांना शरण जाते, त्यावेळी ते खऱ्या अर्थाने मुक्तच होते. ते निर्धास्त होते. त्याला विश्वास असतो की माझे मातापिता येथे आहेत. ते जे काही करतात ते माझ्या भल्यासाठीच करतात. मला कोणीही त्रास देऊ शकत नाही. निर्विशेषवादी म्हणतात की मुक्ती म्हणजे सर्व दुःखांपासून दूर होणे होय. श्रील प्रभुपाद, होय, जर तुम्ही चिंताग्रस्त असाल तर मुक्तीचा विषय येतोच कुठे? ते म्हणतात की जर आपण परमेश्वराशी एकरूप झालो तर सर्व संकटातून स्वतःची सुटका करून घेऊन मुक्त होऊ शकतो. श्रील प्रभुपाद, श्रीकृष्ण परम चेतनायुक्त आहेत. तुम्ही जर आपली चेतना गमावली तर त्यांच्याशी कसे काय एकरूप होणार? आम्ही नेमकी आमची चेतना गमावतो असे नाही, तर आम्ही परम चेतनेमध्ये विलीन होतो. श्रील प्रभुपाद, म्हणजे तुम्हाला भगवंत व्हावयाचे आहे, परंतु आता तुम्ही भगवंतांपासून वेगळे का आहात? ही माझी लीला आहे. श्रील प्रभुपाद, परंतु जर ही तुमची लीला आहे तर तुम्हाला मुक्ती प्राप्त करण्यासाठी खरतर तपस्या का करावी लागते? शिष्य, विषय हा आहे की परमचेतना देहातीत आहे, परंतु आता आम्ही देहधारी रूपांत आहोत. म्हणून जेव्हा आम्ही परमचेतनेमध्ये विलीन होऊ तेव्हा आम्ही सुद्धा अमूर्त वा देहातीत होऊ. श्रील प्रभुपाद, परंतु जर तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही परमेश्वर आहात तर शरीरात बद्ध कसे झालात? तुम्हाला बद्ध होण्यास कोणी भाग पाडले? तुम्हाला शरीरात बद्ध होणे आवडत नाही, कारण शरीरामुळे अनेक प्रकारची दुःखे भोगावी लागतात.